नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील जनतेच्या मनातील खासदार. चला पाहूया नक्की कोण आहे. निलेश लंके. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहमदनगर. महाराष्ट्रातील आपण अनेक नेते पाहिले असतील, पण असा एक नेता आहे जो गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सामील असतो. त्याच लोकनेत्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील कोहिनूर हिरा म्हणजे निलेश ज्ञानदेव लंके. हे एक भारतीय राजकारणी नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्रातील पारनेर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडले गेले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मधून त्यांनी मे 2016 रोजी राज्यशास्त्र या विषयातील BA ची पदवी घेतली आहे. त्याला सर्व लोक प्रेमाने नेते असेही म्हणतात. लोकांना मदत करण्यासाठी कोविड सेंटरचे निरीक्षण करून कोविड महामारीच्या वेळी त्यांच्या मतदारसंघात मदत करण्यासाठी 1000 बेडचे कोविड सेंटर उभारले होते. पारनेर हा दुष्काळी व पठारी भागाचा तालुका म्हणून ओळखला जातो. पारनेर तालुक्यातील हंगा या छोट्याशा गावात निलेश लंके यांचा जन्म 10 मार्च 1980 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. वडील ज्ञानदेव व आई शकुंतला यांनी त्यांचे नाव निलेश असे ठेवले. लहानपणापासून निलेशला कुस्तीची आवड होती, त्यामुळे परिसरात ते पहिलवान म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी 1995 साली 10वी व 1997 साली 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी ITIचे व्यावसायिक शिक्षण घेतले. त्याच वयात त्यांनी हंगा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीला स्वतःचा पॅनल उभा करून 11 जागांवर विजय मिळवून दिला. परंतु त्यांचे स्वतःचे वय कमी असल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली होती. निलेश लंके नावाच्या तरुणाचा कामगार ते आमदार पर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे. पारनेर तालुक्यात सुपा येथे औद्योगिक वसाहत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार मिळावा म्हणून त्यांना तत्कालीन आमदारांच्या मागे शिफारशीसाठी बरेच फिरावे लागले. आमदारांचे शिफारस पत्र मिळावे म्हणून त्यांनी अनेक व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न केले, परंतु त्यांना शिफारस पत्रही मिळाले नाही आणि नोकरीही मिळाली नाही. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अहमदनगर येथील कायनेटिक कंपनीमध्ये 2 ते 3 वर्ष नोकरी केली. बालपणापासून समाजकार्याची आवड असल्याने नोकरीत त्यांचे मन रमले नाही. जनतेची सेवा करण्यात त्यांचा बराच वेळ जाऊ लागला, त्यामुळे नोकरीकडे त्यांचे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावरून काढून टाकले. अहमदनगर येथील नोकरी सोडून ते पुन्हा समाजकार्यात व गावच्या राजकारणात सक्रिय झाले. परंतु कौटुंबिक परिस्थितीमुळे हंगा गावच्या ST बस स्टँडवर त्यांनी एक छोटे चहाचे हॉटेल सुरू केले. समाजसेवा व परोपकारी स्वभावामुळे त्यांना चहासाठी लागणाऱ्या दुधाचेही पैसे मिळत नसत. कार्यकर्त्यांना चहा पाजून शेवटी सुरू केलेले हॉटेल बंद करावे लागले. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन किराणा मालाचे दुकानही सुरू केले. पारनेरमधील एका सभेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जात असताना निलेश लंके यांना त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्याच दिवसापासून या तरुणाने आपले आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेण्याचे ठरवले. ऐन तारुण्यात त्यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख हे पद मिळाले. माध्यमिक शाळेत असल्यापासूनच त्यांनी कार्यकर्ते गोळा करण्याचे काम सुरू केले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2007 मध्ये त्यांनी पहिली पंचायत समितीची निवडणूक लढवली, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. फार थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. पण खचून जाईल तो निलेश लंके कसला. त्यांच्या या नेतृत्व गुणांमुळे शिवसेनेने त्यांना तालुका प्रमुख पद दिले. या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले व शेकडो वृद्धांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारा लाभ त्यांनी मिळवून दिला व अनेक गरीब व निराधारांचा आधार ते बनले. निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रमांबरोबरच अनेक शासकीय योजना त्यांनी आपल्या गावासाठी आणल्या. 2010 मध्ये त्यांनी पुन्हा ग्रामपंचायतीला पॅनल निवडून आणत गावचे सरपंच झाले. इतरांना संधी मिळावी म्हणून ते या पदावर फक्त 1 वर्षच राहिले. पुढे 2012 मध्ये त्यांच्या पत्नी सौ राणीताई लंके या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या व पंचायत समितीच्या त्या उपसभापती झाल्या. याच राणीताई लंके पुढे 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या व जिल्हा नियोजन समितीच्या त्या सदस्य झाल्या. यामध्ये त्यांचे पती निलेश लंके यांचे सामाजिक कार्य, मेहनत व संघटन त्यांच्या पाठीशी होती. राजकारणातील त्यांचे वर्चस्व व गरुडझेप पाहता पक्षातील काही विघ्न संतोषी लोकांना ते रुचले नाही.
तालुक्यातील प्रस्थापितांना त्यांच्या नेतृत्वाची भीती वाटू लागली, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध षडयंत्रास सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी 2018 रोजी शिवसेनेचे अध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे यांच्या पारनेर दौऱ्यात झालेल्या पूर्वनियोजित दगडफेकीचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडण्यात आले. त्यामुळे 6 मार्च 2018 रोजी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर 10 मार्च 2018 रोजी त्यांचा जन्मदिवस असल्याने वाढदिवसासाठी सुमारे 30,000 लोक जमा झाल्याने कार्यकर्त्यांचे त्यांच्यावरील प्रेम दिसून येते. जनमानसात ते नेते या नावाने परिचित आहेत. याच दिवशी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2019ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांनी आपला जनसंपर्क व सामाजिक कार्याचा धडाका सुरूच ठेवला. राज्यात ठिकठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखा उघडल्या. निलेश लंके यांच्या कामाची व कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेऊन त्यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची संधी दिली. 30 जानेवारी 2019 रोजी त्यांनी पारनेर येथे महासभा घेऊन पक्षात प्रवेश केला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला. 5 ऑगस्ट 2019 रोजी माननीय अजितदादा पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रेस सुरुवात झाली. प्रत्येक गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. 24 ऑक्टोबर 2019 रोजी 61,000 मताधिक्यांनी निवडून येऊन एका सामान्य गरीब कुटुंबातील शिक्षकाचा कामगार मुलगा आमदार झाला. त्यांच्या या विक्रमी विजयाने तालुक्यातील अनेक प्रस्थापितांची एक फळी गारच झाली व पारनेरसह नगर तालुक्यातील जनता ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. कारणाने एक सामान्य कुटुंबातील आमदार सत्तेतील आमदार झाले. योगायोग असा की 145 मॅजिक फिगरचे मतदान निलेश लंके यांच्या मताने झाले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी ज्या पक्षातून आमदार निलेश लंके यांची हकालपट्टी केली गेली त्या माननीय शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या मताने उद्धवसाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. हजारोंचा जनसमुदाय जमलेल्या विजयी सभेमध्ये हा सामान्य घरातील आमदार भावनिक झाला व इथे जन्मलेला प्रत्येक माणूस आमदार आहे असा मनाचा मोठेपणा दाखवत साधेपणाची साथ दिली व पिढीजात चालत आलेल्या घराणीशाहीला खीळ घालत तसेच तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गळून झाला असतानाही सामान्य कुटुंबातील व्यक्ती राज्यातील विधानसभेत पोहोचतो, मतदारसंघाचे नेतृत्व करू शकतो हे त्यांनी सिद्ध केले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पारनेर तालुक्यातील या हिऱ्याला ओळखून विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली. त्या संधीचे लोकनेते निलेश लंके यांनी सोनं केलं. आमदार झाल्यानंतर आपल्या कार्याचा झंझावात चालू ठेवत महाराष्ट्रात कुणीही नाही केले असे या लोकप्रिय कार्यकुशल आमदार लंके यांनी काम चालू ठेवले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी पारनेर येथे जनता दरबार व मंगळवारी नगर येथे जनता दरबार घेत सर्वसामान्य माणसांच्या प्रशासकीय पातळीवर होणारी अडवणूक व त्यांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी सर्व अधिकारी वर्गाला एकत्र बोलवत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक सुरू केली व हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली. जनता दरबार ही नवीन संकल्पना त्यांनी पारनेर ते नगर मतदारसंघात उदयास आणली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे शासकीय पंचनामे करण्यासाठी सर्व अधिकारी यंत्रणा बरोबर घेत गावोगावी जात झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. प्रथमच विधानसभेत गेलेले आमदार निलेश लंके यांना विधिमंडळाची कुठलीही माहिती नसताना पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आपल्या अभ्यास व्यक्तिमत्वातून महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक मुद्दे तारांकित करत मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयाला हात घातला व महाराष्ट्राच्या विधानसभेत एक साधेपणाचे आमदार हे वेगळेपण महाराष्ट्राला दाखवून दिले. अधिवेशनाच्या या काळात मुंबईमध्ये तळ ठोकून अनेक मंत्री महोदयांच्या भेटीगाठी घेत आपल्या दुष्काळी मतदारसंघात नाविन्यपूर्ण योजना कशा राबवता येतील याचा अभ्यास करत पाठपुरावा केला. त्यात टाकळी ढोकेश्वर येथील पोलीस स्टेशन असो, प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न असो, ढवळपुरी येथील MIDC असो, पाणी प्रश्न असो, रोहित्राची कमतरता व वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या असो, बाभुळवाडे सबस्टेशन असो, पारनेर शहराचा नागरी विकास असो, याप्रमाणे अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कागदपत्रांचा पाठपुरावा करत आपल्या नेतृत्वाचे वेगळेपण त्यांनी दाखवून दिले. सामान्य नागरिकांमध्ये लगेच व सहज मिसळण्याची त्यांची शैली त्यांना इतर राजकारणी व पुढाऱ्यांपेक्षा वेगळी ठेवते. त्यांच्या या कार्यशैलीमुळे
अनेक कार्यकर्ते त्यांना जोडत गेले. जनतेप्रती त्यांच्या आपुलकीमुळे जनतेमध्ये त्यांच्याप्रती जिव्हाळा निर्माण झाला. कार्यकर्त्यांपासून ग्राउंड लेवलवर प्रत्यक्ष काम ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. यामुळे ते सर्वसामान्य वाटतात. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मतदारसंघासह राज्यात त्यांनी तरुणांचे एक संघटन उभे केले व तरुणही प्रतिष्ठानच्या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. परंतु संघटनात्मक नेतृत्वाचा पगडा आमदार निलेश लंके यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून तो अविश्वासाचा ठराव बारगळला गेला. आमदार लंके यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा तालुक्याने पाहिला. तदनंतर झालेली पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीत विरोधक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी पाकिटमारी केल्यामुळे सभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार आरूढ झाला. परंतु उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या सौ सुनंदाताई सुरेश धुरपते यांची वर्णी लावण्यात आमदार लंके यशस्वी झाले व त्यांच्या विकासात्मक राजकीय व सामाजिक कार्याचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच गेला. 224 पारनेर नगर मतदारसंघाची भूमी ही शूरांची, वीरांची, त्यागी समाज सुधारकांची, साधू संतांची भूमी. या भूमीने देशाला अनेक नामवंत हिरे दिले आहेत. बहिर्जी नाईक, सेनापती बापट, संत निळोबाराय महाराज तसेच या मतदारसंघातील पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार हे या मतदारसंघातील भूमिपुत्र व त्यांच्या कर्तृत्वाची ओळख साता समुद्रापलीकडे पोहोचवणारी पारनेर नगरची माती. देशाचे राजकारण व समाजकारण करत देशाला नवी दिशा देणारे व तळागाळातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींची गुणवत्ता ओळखण्यात माहीर असणारे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या जवाहिराने निलेश लंके नावाचा मौल्यवान हिऱ्याची पारख करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून निलेश लंके यांच्यावर विश्वास टाकला व त्या विश्वासाच्या बळावर एका सामान्य शिक्षकाच्या मुलाला पारनेर नगर मतदारसंघाच्या आजवरील राजकीय इतिहासात सर्वाधिक 61,000 मताधिक्याने जनतेने निवडून दिले व सर्वसामान्य जनतेच्या हृदयावरती त्यांनी स्थान निर्माण केले. हृदय आसनावर जनतेने आपला जननायक म्हणून त्या सामान्य व्यक्तीला लोकनेता ही पदवी बहाल केली. आता परत शरदचंद्र पवार गट चिन्ह तुतारी या पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. कारण पारनेर नगर मतदारसंघातील तसेच नगर दक्षिण मतदारसंघातील जनसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे की आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्रजी पवार गट यांच्या गटाकडून खासदारकी लढवावी. त्यामुळे त्यांनी 14 मार्च 2024 रोजी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करून प्रवेश केला व नगर दक्षिण मतदारसंघातील जनसामान्यांचे ऐकले व इथून पुढे शरदचंद्रजी पवार साहेब जे निर्णय घेतील ते मला मान्य राहतील व त्यांच्या आदेशाचे मी पालन करीन असे त्यांनी सांगितले. आणि नगर दक्षिण मतदारसंघातील सर्व मतदार मला नक्कीच निवडून देतील व सेवा करण्याची नामी संधी देतील. मी चांगले काम करेल आणि नगर दक्षिण मतदारसंघात सर्वांना न्याय देण्याचेही काम करेल असेही त्यांनी सांगितले. तर आता आपण नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार निलेश लंके एक जनतेच्या मनातील खासदार होणार आहेत. कारण त्यांनी ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस अनेकांना जीवदान दिले आहे. जर एखादा व्यक्ती आपल्याला जीवदान देत असेल तर त्यालाही आपण जीवदान दिले पाहिजे. त्यामुळे नगर दक्षिण मतदारसंघातील एक गोरगरिबांचा खासदार म्हणून आमदार निलेश लंके हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. हा आमचा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचा अंदाज आहे. आमचा अंदाज प्रेक्षकांना कसा वाटला हे त्यांनीही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.